नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर प्रतीक्षा संपली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. फडणवीस सरकार राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी लवकरच प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅज्युटी देण्याबाबतचे निर्णय घेणार आहे. खरे तर राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जातोय. दुसरीकडे आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन आणि ग्रॅज्युटी भत्ता मिळणार आहे. राजधानी मुंबई एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना किती प्रोत्साहन भत्ता मिळणार आणि ग्रॅज्युटी बाबतचा सरकारचा प्लॅन याविषयी डिटेल्स माहिती दिली आहे. ग्रॅज्युटीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की राज्य शासकीय सेवेत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांना सुद्धा सेवा उपदानाचा म्हणजेच ग्रॅज्युटीचा लाभ दिला जाणार आहे. सरकारने या संदर्भात निर्णय घेतला असून मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅज्युटी एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना आणि निर्देश निर्गमित केले आहे. संबंधितांना या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावी अशी सूचना यावेळी देण्यात आल्या आहे. यामुळे पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकर सेवा उपदानाची रक्कम मिळणार आहे. प्रोत्साहन भत्ता किती मिळणार? अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. दरम्यान हा प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता काही निकष ठरवण्यात येणार आहे. प्रोत्साहन भत्ता ठरविण्यासाठी एकूण 10 निकष निश्चित केले जातील आणि या निकषाच्या आधारावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 6 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये व 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. नक्कीच शासनाच्या या निर्णयानंतर संबंधितांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. धन्यवाद.